नमस्कार मित्रांनो, धडाकेबाज IAS अधिकारी तुकाराम मुंढे साहेब यांची नेमकीच दिव्यांग विभागातून आपत्ती व व्यवस्थापन विभागामध्ये सचिव म्हणून बदली झाली होती। मात्र त्यांची बदली कशी रोखता येईल यासाठी सत्ताधारी गटातीलच राजकीय नेते प्रयत्न करीत आहेत आणि आणखी सध्याही ही बदली लटकलेली आहे, म्हणजे त्यांना नियुक्ती मिळालेली नाही। आता या अधिकाऱ्याच्या 21 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 24 वेळा बदल्या झालेल्या आहेत। यावरूनच एक लक्षात येतं आहे आणि सगळा महाराष्ट्र ह्याला ओळखितोय की हे जे तुकाराम मुंढे साहेब हे फक्त त्यांच्या कामामुळे शिस्तबद्धता, कडकपणा आणि धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळखले जातात। कारण ते ज्या विभागामध्ये जातात तो विभाग एकदम सरळ काम करतो। त्या विभागातले राजकीय नेते असतील, कर्मचारी असतील, या सगळ्याला नीट काम करावं लागतं। कोणाला पैसे खाता येत नाहीत आणि मनाप्रमाणे कामं करता येत नाहीत। त्यामुळे त्यांची जी काय आता बदली झाली होती, या बदलीच्या काळामध्ये त्यांच्या आईचं निधन झालं, ते दुःखामध्ये होते आणि याच काळामध्ये या राजकीय नेत्यांनी त्याची बदली कशी कॅन्सल करता येईल यासाठी प्रयत्न केले। त्याचं कारण असं आहे की नाशिक जिल्ह्यामध्ये जो काही आता पुढं 2027ला कुंभमेळा होऊ घातलेला आहे, या कुंभमेळ्यासाठी केंद्र सरकारकडून हजारो कोटी रुपये निधी येणार आहे आणि हा आलेला हजारो कोटी रुपयाचा निधी आपल्याला काय आपल्या मनाप्रमाणे खर्च करता येणार नाही। कारण आपत्ती व व्यवस्थापन विभागाच्या सचिवपदी मुंढे साहेब येणार आहेत आणि मुंढे साहेब येणार म्हणल्याच्या नंतर जे काही आता तिथं हजारो कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत, हे आपत्ती व व्यवस्थापन विभागाच्या अंतर्गत खर्च करण्यात येणार आहेत आणि त्या विभागाचे सचिव मुंढे साहेब असल्यावर हे आपल्याला मनाप्रमाणे खर्च करता येणार नाहीत आणि आपल्याला खाताही येणार नाहीत। याची धास्ती या राजकीय नेत्यांना लागली आणि मग त्यांची बदली कशी रोखता येईल यासाठी प्रयत्न सुरू झाले। मात्र आणखी बदली होऊन आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती झालेली नाही, ती आता अधांतरित लटकलेली आहे। पण एक लक्षात घ्या, यावरून हे लक्षात येते की या राजकीय नेत्यांना असे कडक, शिस्तबद्ध, नियमावर चालणारे, कायद्यावर चालणारे अधिकारी चालत नाहीत। यावरून बाकीचे जे काही अधिकारी असतील त्यांनीसुद्धा तुकाराम मुंढे साहेबासारखं काम करणं गरजेचं आहे। मात्र या आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये त्यांची जी बदली झाली होती, या अंतर्गत जे काही शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे कामं पडतात, यांनी त्यांचं असं भरभरून मोठ्या मनाने स्वागत केलं होतं। मात्र ही बदली आता लटकलेली आहे। पुढं आता कुठं होईल बदली ते आपल्याला बघावंच लागेल। पण मित्रांनो, एक लक्षात येते यावरून की हे राजकीय नेते स्वतःच्या स्वार्थासाठी काय करू शकतात याचा आता सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे। धन्यवाद।